हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? चला मग या ठिकाणी आम्ही असं पूर्ण फॅमिली छान असं रेडी झालेलो होतो. तुम्ही म्हणाल आज पूर्ण फॅमिली हो. आज होता अहोंचा बर्थडे त्यामुळे आम्ही छान असं बर्थडे सेलिब्रेट तर काही करत नाही कारण अहोंना केक कट करायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे आम्ही मस्तपैकी त्यांचा बर्थडे असला की बाहेर कुठेतरी फिरायला जात असतो किंवा कुठेतरी देवस्थान जात असतो. त्यानंतर आम्ही निघालो होतो मस्त ते कुठे ते तुम्हाला कळेलच पुढे. त्यानंतर आम्ही पोहोचलो या ठिकाणी शालीमारला. आणि आता इथे तुम्ही बघू शकता शालीमार. तुम्ही जर नाशिकमधून असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असणार की इथे आपण सगळेजण किती छान असं शॉपिंग करायला येत असतो. आणि इथं आल्यानंतर आपल्या लेडीजचं मन काही भरत नाही, असं वाटतं शॉपिंगच करत राहावं. नुकतंच इथे दुकानं लागायला सुरुवात झालेली होती. म्हटलं चला बघू, अहोंनी आणलं परत तर ठीक, नाहीतर असो. त्यानंतर मग आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. आणि त्यानंतर इथेच जवळ एक काच मंदिर आहे, त्याला कॉच मंदिर असे म्हणतात, म्हणजे दुर्गादेवीचं मंदिर आहे ते. तिथे आम्ही भरपूर वेळा गेलेलो आहे, म्हणजे पूर्ण नाशिकमध्ये लहानपणच गेलं आहे आमचं, म्हणजे सगळंच काही आम्हाला माहिती आहे, तुम्हाला पण माहीत असेल. त्यानंतर आम्ही पोचलो होतो इच्छापूर्ती गणपती बाप्पाचं मंदिर होतं, ते वाटेतच होतं. त्यामुळे म्हटलं चला तिथेही जाऊन येऊ, आम्ही पहिले कधीच नाही गेलेलो तिथं. मग तिथंही आम्ही छान असं दर्शन घेतलं. आतमध्ये फोटो वगैरे काढू देत नाही, त्यामुळे इथे बाहेर बसून आम्ही छान असं प्रसाद वगैरे खाल्ला. आणि तुम्ही इथे बघू शकता आम्ही मस्तपैकी छान असं मंदिराला फिरत होतो, म्हणजे मंदिराला प्रदक्षिणा घातल्या आणि बघत होतो पूर्ण मंदिर छान असं. आणि या ठिकाणी ध्रुव बघा, ध्रुवला परत जायचं होतं आतमध्ये आणि असं काही मंदिर बाहेरून दिसतं, आतमध्ये ते काही कॅमेरा अलाउड करत नाही. त्यानंतर आम्ही पोहोचलो मुक्तिधामला. आम्ही नाशिकमध्ये म्हणजे भरपूर वर्ष झाले राहतोय, पण मुक्तिधाम म्हणजे अजूनपर्यंत गेलो नव्हतो मधी, म्हणजे कधीच बघितलेलं नव्हतं ते. त्यानंतर फायनली आज आम्ही ठरवलं की म्हटलं बघूनच येऊ. बाहेरून ते मंदिर असं काही वाटतं जसं काही म्हणजे आतमध्ये एवढं काही खास नसणार, पण आतमध्ये गेल्यानंतर समजतं की मंदिर खरंच खूप छान आहे. त्यानंतर इथे बघा आमची पिल्लू, पिल्लू तर राहतच नव्हती. त्यानंतर आम्ही इकडे साईडला चप्पल वगैरे काढले आणि इथे तुम्ही बघू शकता किती मोठं असं ते मंदिर आहे, मुक्तिधाम म्हणून असं वरती छान असं नाव लिहिलेलं आहे. त्यानंतर आम्ही आतमध्ये इथे या ठिकाणी प्रवेश करत आहोत. आणि इथे आतमधून बघा किती छान, आणि या ठिकाणी घंटा पण लावलेला आहे, पण तो भरपूर असा उंच होता. अहोंचा हात तर आरामात पोहोचून गेला, पण आमचा कुठे पोचतो. म्हटलं चला ट्राय करून बघू. बघितलं तर काहीच नाही, म्हणजे थोडा पण हात माझा त्या ठिकाणी पोचत नव्हता. अहो म्हणे राहू दे म्हणे. त्यानंतर मग ध्रुवला खूप हट्ट करत होता की मला पण करायचं, पण मग अहोंनी त्याला डायरेक्ट उचलून घेतला आणि म्हणे तू वाजव तुझ्या हाताने. आणि इथे बघा आमच्या ध्रुवच्या म्हणजे तो इतका जड होता ना, त्याच्याकडनं हलतसुद्धा नव्हता. असो, मग या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता मंदिर जसं बाहेरून दिसायला आहे ना, तसं आतमधून इतकं प्रशस्त आणि मोठं आहे ना. या ठिकाणी आज म्हणजे दोघी बाजूला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची अशी काचच्या याच्यामध्ये मूर्ती आहे. आणि त्यानंतर इथे बघा मी झूम करून तुम्हाला दाखवते किती छान असं हे मंदिर आहे, आणि खरंच खूप भारी वाटलं इथे येऊन. आणि इथे तुम्ही बघू शकता साईडला पण मंदिर आहे, म्हणजे त्या मूर्त्या इतक्या छान आहेत ना, म्हणजे अजून पुढे भरपूर आहे. आणि इथे तुम्ही बघा किती छान असं त्यांना सजवलेलं होतं. आणि ते साईडला महादेवाचं पण मुकुट वगैरे म्हणजे चेहरा असं सजवून ठेवलेला होता. आणि इथे साईडला हे म्हणजे हे खूप छान असं बघण्यासारखं होतं इथे, म्हणजे इथे काशी विश्वनाथ देखावा होता, म्हणजे जसं काय करतात ना सेम तसं होतं. आणि इथे बघा तुम्ही बघू शकता किती छान असं दर्शन या ठिकाणी झालं आहे आमचं, कारण इथे काशी विश्वनाथ बघायला मिळालं. आणि प्लस अजून बाजूला ना इथे ना म्हणजे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग असतात ना, ते सगळे देखावे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी होते. आणि इथे तुम्ही बघू शकता हे श्री नागनाथ, आणि त्याच पुढे लगेच श्री रामेश्वर, आणि तिथूनच समोर भीमाशंकर, असे सर्व 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी होते. म्हणजे सर्व ज्योतिर्लिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले आणि खूप छान असे देखावा होता तो. खरंच मस्त वाटलं. त्यानंतर इकडे बाजूला पाणीकुंड होती, म्हणजे राम सीता यांची, आणि ती पण खूप छान होती. आणि त्यानंतर हे बघा इथे तुम्ही बघू शकता हे पण खूप छान असं मंदिर होतं, म्हणजे विचारूच नका. खरंच इतकं छान, मी पण पहिल्यांदाच बघत होती. आणि त्यानंतर हे बघा म्हणजे तिथं मंदिर बाहेरून दिसायला आपल्याला असं वाटतं, आणि मग मध्ये गेल्यानंतर इतक्या मूर्त्या, म्हणजे सगळे देव त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. इथे बघा मच्छिंद्रनाथांचं हे मंदिर आहे, आणि खरंच खूप मस्त आहे हे पण, म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलं, मी पण कधी गेलेली नव्हती, म्हणून मला खूप बघायला खूप छान वाटलं. त्यानंतर हे बघा हे वैकुंठधाम, म्हणजे पूर्ण म्हणजे बालाजीचं एकदम छान होतं, आणि हे इथे पण खूप मस्त होतं. आणि इथे बघू शकता किती छान अशा मूर्त्या होत्या.
इतकं भारी वाटलं ना मंदिर बघून, म्हणजे सगळ्या देवांचं दर्शन एकदाच झालं. आणि इथे बघू शकता गणपती, दुर्गादेवी सगळं काय होतं. अशा प्रकारे छान अशा मूर्त्या होत्या. आणि इकडं बाजूला विठ्ठल रुक्मिणी होती. आणि त्यानंतर आम्ही छान असा प्रसाद पण तिथून घेतला. आणि त्यानंतर म्हटलं चला थोडं बसूया इथे, कारण सगळे लहान लहान मुलं तिथे बसून छान असे खेळत होते. आणि आमची पिल्लू बघा, लहान मुलांना बघून तिलाही छान असं खेळू वाटत होतं. त्यामुळे आणि तिथे खूप छान अशी स्वच्छता होती, म्हणून तिलाही छान असं खाली सोडलं. ती खरंच खूप मस्त एन्जॉय करत होती तिथे. ध्रुवला तिला खूप मजा येत होती, कारण भरपूर असं मोकळं त्या ठिकाणी होतं नाही का. त्यामुळे तिलाही तिथे खेळण्यासाठी खूप छान वाटलं. आणि कारण तिथे भरपूर असे छोटे छोटे मुलं होते, ते असं मोकळं खेळत होते. त्यांना बघूनही तिलाही मजा येत होती. आणि ते ध्रुव तिला मस्त पुढे म्हणजे बोलवत होता. आणि तिला असं झालं होतं, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, कारण ह्या साईडला एक छोटीशी अशी क्यूट एक मुलगी होती तिच्यासारखीच. ती पण नुकतीच चालायला लागली होती. ती तिच्याकडे बघत होती आणि तिला सारखं बोलवत होती. त्यामुळे तिला असं झालं होतं, तिकडे जाऊ का इकडे जाऊ. असं मुलं पण खूप म्हणजे मुलांनाही भारी वाटतं. घरात मुलंही असे कंटाळून जातात. आणि इथे बघा, ही ती मुलगी होती. ती मुलगी छान अशी नुकतीच चालायला लागली वाटतं. त्यामुळे ती म्हणजे तिला ना पिल्लूकडे यायला भरपूरच आवडत होतं. त्यामुळे पिल्लूही तिच्याकडे जात होती. चला मग अशा प्रकारे छान असं आम्ही या ठिकाणी फिरलो आणि त्यानंतर घरी जायला निघालो. चला एवढंच मला शूट करता आलं, कारण पिल्लू खूप मला त्रास देत होती. चला मग भेटूया नंतर. बाय.